च्या विवियाना मॉल जवळच्या उत्सव हॉटेल समोर मेट्रोचं काम सुरू असताना वरून एक मोठी लोखंडी प्लेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावरती पडली आहे। एक मोठी घटना। मेट्रोचं काम सुरू आहे आणि याच कामादरम्यान ही दृश्य जी समोर आलेली आहेत अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत। मात्र ठाण्याच्या विवियाना मॉल जवळ ही दुर्घटना घडली आहे आणि एक मोठी लोखंडी प्लेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावरती पडली आहे। ही दुर्घटना एका महिलेसोबत घडली आहे ठाण्याच्या विवियाना मॉल जवळ। या मेट्रोच्या कामामध्ये वापरली जाणारी एक लोखंडी प्लेट ही वरून जोरदार खाली कोसळली। मात्र खालून जाताना एका महिलेच्या अंगावरती ही लोखंडी प्लेट पडली आहे। काय नेमकं झालंय घडलंय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, ही जी घटना आहे ही मध्यरात्रीची घटना असं बोललं जात आहे। तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना यावर असं कळवलेलं आहे। मेट्रोच्या कामाला बॅरिकेडिंग केलेली आहे आणि आतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे लोकांना दिसलं नसल्यामुळे ही घटनेची माहिती जी आहे ती सकाळी उशिरा कळली। आता ही आपण जर दृश्य पाहिलं तर अतिशय भयावह दृश्य आहेत। महिलेच्या अंगावरती ही प्लेट पडलेली आहे आणि त्यामध्ये महिलेची हालचाल दिसत नाहीये। त्यामुळे स्थानिकांचं असं म्हणणं आहे की महिला जी आहे ती मृत झाली असावी। मुळात आता हा प्रश्न उपस्थित होतो की महिला बॅरिकेडिंगच्या आतमध्ये काय करत होती, कारण का मेट्रोचं काम जे आहे ते बॅरिकेडिंग लावलेलं आहे। तिथून बाहेरून जायला रस्ता आहे, तिथून ती महिला कशी काय गेली। असं असेल की तिथून जायला रस्ता असेल, समोर विवियाना मॉल आहे किंवा काही दुसरे हॉटेल्स वगैरे आहेत, काही ऑफिसेस आहेत, तिथून जायला रस्ता आहे का। त्या दरम्यान ही खड्ड्यापर्यंत जाईपर्यंत महिला तिथे का गेली होती आणि खड्ड्यात पडली आणि तिथून नंतर तिच्या अंगावर प्लेट पडली का, हा पुढे पोलीस तपासाचा भाग आहे। पण जी घटना घडलेली आहे आपण दृश्य जर पाहिले अतिशय भयावह ही दृश्य आहेत। महिलेच्या चेहऱ्यापासूनचा खालचा संपूर्ण भाग जो आहे तो पूर्णपणे त्या मोठ्या लोखंडी प्लेटच्या खाली दबलेला आहे। जो पिलर आहे मेट्रोच्या कामासाठी उभारलेला आहे, त्या पिलरला ती खाली बेसला एक सेंट्रिक प्लेट लावली जाते। ती सेंट्रिक प्लेट लावली गेल्यानंतर त्याच्यावरती संपूर्णपणे त्या प्लेटला चारी बाजूने ब्लॉक केलं जातं। ही प्लेट ब्लॉक केली गेली नव्हती का, त्या अशा पद्धतीनं जर कुठला कर्मचारी तिकडे काम करायला गेला असं मेट्रोचा त्याच्याही अंगावरती ही प्लेट पडू शकली असती। त्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत। पण याच्यामध्ये प्रथमदर्शन तरी असं वाटतंय की दुर्दैवी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहेत, कारण स्थानिक लोकांना देखील आताच माहिती मिळालेली आहे आणि पोलिसांनाही त्या बाबतीमध्ये आताच माहिती प्राप्त झालेली आहे। त्यामुळे पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहेत। पण आपण जर पाहिलं की मेट्रोच्या कामामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामं सुरू आहेत आणि यामध्ये अनेक अपघात होताना आपल्याला दिसत आहेत। याच पद्धतीनं आता हा एक संशय निर्माण होतोय की ही महिला तिथे काय करायला गेली होती आणि काय जी म्हणजे अजित, नेमकी चूक कोणाची यामध्ये हे देखील पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे 6 वर्षांपूर्वी पुणे सत्र न्यायालयासमोर 20 वर्षांच्या यश सोनी या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता। यशच्या वडिलांनी पुणे महानगरपालिकेविरोधात पुण्याच्या न्यायालयात 1 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा केला होता। न्यायालयाने या प्रकरणात महापालिकेच्या कारभारावरती ताशेरे उडत 16% व्याजानं 16 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिलेत। रात में 2 बजे उसका कोर्ट के सामने एक्सीडेंट हुआ। उस एक्सीडेंट की वजह कॉरपोरेशन का जो एक बैरक और रॉड्स और गड्ढे थे, तो गड्ढे में गाड़ी जंप हुई और बच्चा मेरा उस रॉड पे जाके गिरा और वो रॉड उसके हार्ट में जाके लगा और ऑन द स्पॉट उसकी डेथ हो गई। न्यायालयाने असं म्हटलं की त्याचं वय, त्याचं एकूण त्याचं सगळं बघता त्याचं पुढे तो जगला किती असता, हे सगळं त्याचं उत्पन्न त्याला किती मिळालं असतं याचा सगळ्याचा विचार करून 16,35,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याच्यावरती 16% व्याजाने व्याज हे आकारलं जावं। त्याची रक्कम जर ज्या दिवशी आम्ही दावा दाखल केला तेव्हापासून आजपर्यंत बघितली तर ती पण जवळजवळ 16 लाख रुपये होते। म्हणजे एकूण 32 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश या न्यायालयाने, पुण्याच्या दिवाणी न्यायालयाने केलेला या प्रकरणी। यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईतील प्रसिद्ध